नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वय वाढ संदर्भात आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. 2025 वर्ष हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरत आहे. या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी मान्य केली. 16 जानेवारी 25 रोजी केंद्रातील सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. खरे तर 8व्या वेतन आयोगाची मागणी गेल्या अनेक महिन्यापासून केली जात होती, मात्र गेल्या वर्षी या मागणीने सर्वात जास्त जोर पकडला. अखेर 8व्या वेतन आयोगाची मागणी मान्य झाली असून अशातच केंद्रातील सरकारी कर्मचारी संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं तर 8व्या वेतन आयोगासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांची आणखी एक मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्ती वय वाढवणे. दरम्यान आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार की कमी होणार या संदर्भात सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय चेंज होणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू असतात. वास्तविक शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक काळ नोकरी करायची असते, तर काही सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी सेवानिवृत्ती घ्यायची असते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय चेंज करण्याबाबत काही निर्णय घेतले जाणार आहे का असा सवाल उपस्थित होणार स्वाभाविक आहे. पण आता यावर सरकारने आपली भूमिका सुद्धा क्लिअर केली आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की वरिष्ठ सभागृहातील म्हणजेच राज्यसभेतील खासदार तेजस्वी सिंह यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी सरकारला असे विचारले होते की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादेत बदल होणार आहे का. दरम्यान याच प्रश्नाच्या उत्तरात सरकारकडून सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयोमर्यादा बदलण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती देण्यात आली आहे. म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या जे आहे तेच पुढे कायम राहणार आहे. तर काही केंद्रीय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वय ओलांडल्यानंतरही सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली तर अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काळ नोकरी ठेवता येऊ शकते का, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढले जाऊ शकते का, असाही प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान यावर उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत केंद्रातील सरकार सध्या कोणताच विचार करत नसल्याचे म्हटले आहे. तसेच सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की सेवानिवृत्तीच्या वयाच्या बाबत सध्या जे नियम आहे त्या नियमात सरकारकडून कोणताच बदल केला जाणार नाही. तथापि सध्याच्या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी सेवानिवृत्त होता येणार आहे, मात्र यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना नियमाचे पालन करावे लागणार आहे. अटी आणि शर्तीच्या अधीन राहून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेच्या आधी निवृत्त घेता येणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे इतके आहे, मात्र काही कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट परिस्थितीमध्ये वेळेच्या आधी सेवानिवृत्त होण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. यासाठी साहजिक काही अटीचे पालन करावे लागते. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वय संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.